बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या न्याय हक्कासाठी आज मुंबईमध्ये आंदोलन जे आहे ते मराठा समाजाकडनं करण्यात येते आणि शेकडोंच्या संख्येने मराठा समाज जो आहे तो मेट्रो चौकापासून ते आझाद मैदानापर्यंत आंदोलनासाठी जाणार आहेत आणि त्याकरता लोक जे आहेत मराठा समाजातल्या आंदोलनामध्ये सामील होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी आंदोलनं होतात आहेत, परंतु अजून देखील या संपूर्ण घटनेतला तपास जो आहे तो पोलिसांकडनं योग्यरित्या होत नाही असा आरोप सातत्याने अनेक नेत्यांकडनं मराठा समाजाकडनं केला। बीडमध्ये जी घटना घडली त्या घटनेला 45 दिवस उलटून देखील आज काही आरोपी अजून मोकाट आहेत। ज्या पद्धतीने पोलीस तत्परतेने कारवाई करायला पाहिजे त्या ठिकाणी कारवाई केली जात नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने न्याय मिळत असेल तर गृह खातं काय करतं ही मोठी शंका निर्माण झालेली आहे। अनेक आंदोलने राज्यामध्ये झाली, परंतु आज मंत्रालयाच्या बाजूला आझाद मैदान म्हणजे मेट्रो टू आझाद मैदान या ठिकाणी सर्व समाजाचे, सर्व जाती धर्माचे लोक, सर्व पक्षीय नेते या ठिकाणी एकत्रित येऊन या घटनेचा जो निषेध करण्यासाठी आणि त्या घटनेमध्ये जे आरोपी आहेत या सर्वांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे झाले पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे, हे न्याय मागण्यासाठी आज महाराष्ट्राच्या राज्यातून सर्व जनता या ठिकाणी येत आहे। कृष्णा आंधळे अजून देखील जो आरोपी आहे या सगळ्या हत्येच्या कटामधला तो देखील अजून पकडलेला गेलेला नाही। जवळपास 1.5 महिना उलटला या सगळ्या प्रकरणाला। ती सुकांतिक यांना गृह खातं करतंय काय? आज 2 महिना झाला तुम्ही कृष्णा आंधळे साधा एक आरोपी तुम्ही पकडू शकत नाही। ह्या पाठी कोण आहे हे शोधावं लागेल, कारण की आता तुम्ही सैफ अली खानचं बघितलं, आरोपी लगेच 2 दिवसात भेटतो, तुम्हाला सगळं लोकेशन भेटतं, तुमच्याकडे सगळे लोकेशन होते, सगळं CDR आहे, पण तुम्हाला आरोपी भेटत नाही। वाल्मिकी कराड सुद्धा 22 दिवसानंतर VIP स्टाईलनी एकदम आला एंट्री, जसा तो हिरो आहे, मोठा नेता आहे असा आला। ही एक खूप शोकांतिका आहे ॲक्च्युली आणि गृह खात्याचं अपयश आहे। तुमच्या माध्यमातून तुम्ही एकच आवाहन करतो, आज हा मोर्चा आम्ही एक शॉर्ट पिरियडमध्ये घेतलेला आहे, पण तुम्ही असाच अगर वागत राहिला आणि असंच चालू राहिलं तर आम्ही इथून जवळ मंत्रालय जवळ आहे, मंत्रालयावर धडकायला आम्ही कमी करणार नाही आणि त्या लाखोच्या संख्येने येऊ, आम्ही पूर्ण नियोजन करून येऊ। खरं तर मंत्रालयामध्ये धडकू असा इशारा जो आहे तो आंदोलकांकडनं केला जातोय। महिला देखील आंदोलनात सहभागी झाल्यात। थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होईल। या पहिल्या अगोदर किती आंदोलनात सहभागी झालात आणि आज मुंबईमध्ये मोर्चा होतोय, प्रामुख्यानं म्हणणं काय आहे? खरं तर खूप वाईट वाटतंय आज सरकारविषयी आणि ज्यांचा निर्घुणपणे हत्या झाली त्यांच्याविषयी, त्यांच्या कुटुंबाविषयी खूपच आम्हाला वाईट वाटतंय। आणि म्हणून अनेक आंदोलनं झाली याच्याही आधी की आरोपींना पकडा, त्यांना फाशी द्या आणि ज्या प्रकारे निर्घुण हत्या केली आहे तर आजपर्यंत मला नाही वाटत की कोणाची इतकी निर्घुण हत्या केली आहे। खरंच म्हणजे लाज वाटली पाहिजे। आणि आम्ही इतकी आंदोलनं करतोय तरी सरकार आमच्याकडे अजूनही लक्ष देत नाही आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि सरकार का चालढकल करते याच्यावर आम्हाला संशय आहे आणि याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे याचाही पाठपुरा केला पाहिजे। आताच म्हटल्याप्रमाणे सैफ अली खानचा एका दिवसात सापडतो आरोपी, पण आम्हाला अजूनही न्याय मिळत नाहीये। हे काय आहे? म्हणजे हे सरकार शंड आहे का? आणि त्यांना कोणत्या प्रकारे आम्ही किती निवेदनं द्यायची, किती आंदोलनं करायची आणि याच्या पाठीमागे खरंच कोणीतरी मोठा सूत्रधार असल्याशिवाय आरोपींना अजूनही पकडलं गेलंय पण अजूनही फाशी दिली नाही। त्यासाठी आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा सर्व जनमानसातून, सर्व समाजातून इकडे आपण काढत आहोत। महाविकास आघाडीचे देखील जे नेते मंडळी आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। आपल्यासोबत योगेश केदार आहेत। योगेश केदार यांच्याशी बातचीत करणार आहोत। योगेशजी, अनेक आंदोलनामध्ये तुम्ही यापूर्वी देखील सहभागी झालेला आहात, परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा सातत्याने मागितला जातोय। अजून देखील धनंजय मुंडे या कॅबिनेटमध्ये काम करतात। हे बघा, मोका अंतर्गत आता जर कारवाई होत असेल आणि त्या मोक्याचा नियम आहेत, काही नियम की बाबा जर गुन्हेगाराचा संबंध कुठल्याही अंगानं जर कुणाही व्यक्तीसोबत असेल तर त्यांना सुद्धा आतमध्ये घ्यायला पाहिजे। पण आम्ही धनंजय मुंडेला मोक्यात घ्या असं म्हणत नाही, पण धनंजय मुंडे साहेबांनी ह्या लोकांना सांभाळले। त्यांनी स्वतः मान्य केलं ना धनंजय मुंडे साहेबांनी की वाल्मिक कराड हा माझा माणूस आहे। त्याच्यानंतर आम्ही धनंजय मुंडे साहेबांची राजीनाम्याची मागणी पुढे आणली। आता त्याचं काय करायला धनंजय मुंडे भांडवल करतात की मी OBC असल्यामुळे माझ्यावर अन्याय व्हायला। अरे बाबा, मराठा समाजातले सुद्धा गुन्हेगार आहेत ना, अनेक डॉन लोक आहेत, त्यांना सुद्धा केले, पण मराठा समाजानं गुंडांचं, डॉन लोकांचं कधी समर्थन केलेलं नाही। तुम्ही आज वंजारी समाज म्हणून काय ह्या लोकांचं पाठराखण करताय? वाल्मिक कराडचं तुम्हाला दररोज गुन्हे दिसायला लागले, दररोज नवीन प्रकरण आले। त्या तुमच्याच वंजारी समाजातले सुद्धा महादेव मुंडेचं सुद्धा खून त्या लोकांनी केलेला आहे, त्याच्या पोराने केलेला आहे। एवढा असताना धनंजय मुंडे एवढे जाड कातळी करू नका, समाजाचा आड घेऊ नका। मुंडे साहेब, तुम्ही तुमचा राजीनामा द्या, 3 महिने 4 महिने इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना। तुम्ही निर्दोष असलाय, तुमचे माणसं निर्दोष निघाले, तुम्ही परत ह्याच्यावर जा, आम्ही स्वतः समर्थन करू मराठा समाज म्हणून। अरे आता घ्या धनंजय मुंडेंना
मंत्रिपदावर पुन्हा एकदा घ्या, गृहमंत्री करा असं म्हणू पुन्हा. पण तुमचं जोपर्यंत तुम्ही निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी स्वतःच्या मनाला लाज वाटून का असताना राजीनामा दिला पाहिजे. आणि अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या मनाची लाज राखली पाहिजे, मराठ्यांची लाज राखली पाहिजे. अरे त्याला लाज वाटली पाहिजे अजितदादाला. आम्ही असं हार्ड भाषेत बोलल्यावर त्यांच्या लोकांना वाईट वाटतं अजित पवारांच्या. पण अजितदादा पवार काल काही दिवसापूर्वीपर्यंत समर्थन करायला लागलेत धनंजय मुंडेंचं त्या वाल्मिक कराराचं. पॉलिटिकल आरोप व्हायलेत म्हणते. अरे कसला पॉलिटिकल आरोप? दादांना समजलं पाहिजे आमचा राग रोष समाजाचा समजून घ्या, तिथली दहशत मोडून काढा. तुम्ही आता पालकमंत्री झालाय, गुंडांचं समर्थन करू नका, मराठ्यावर लांछन आणू नका. मराठी कधी गुंडांचं समर्थन करत नाहीत. एवढा खरं तर आंदोलनामध्ये डबेवाले, मुंबईचे डबेवाले देखील सामील झालेले आहेत. तळेकरजी, काय महत्त्वाच्या मागण्या आहेत आणि सातत्याने तुम्ही अनेक आंदोलनामध्ये सामील होतात या सरपंच संतोष देशमुखांच्या? संतोष देशमुख असेल, सोमनाथ सूर्यवंशी असतील, यांची हत्या झालेली आहे. आपण काल पाहिलं मुंबईमध्ये सैफ अली खानच्या घरावरती हल्ला झाला, त्याच्यावर हल्ला केल्यानंतर 30 टीम सरकारने नियुक्त केल्या आणि 30 टीम त्या आरोपीचा शोध घेत होत्या. कदाचित तिथे धर्म वेगळा असेल, इथे धर्म वेगळा असू शकतो. एका ठिकाणी हल्ला झाल्यानंतर 30 टीम सर्च करतात आणि इथे सोमनाथ सूर्यवंशी असतील किंवा देशमुख असतील यांच्या हल्ल्याबाबत सरकार म्हणावं तसं पुढाकार घेत नाही असं आम्हाला स्पष्ट म्हणावंसं लागतं. कारण वाल्मिक कराड यांचा आका धनंजय मुंडेचे नेते अजितदादा पवार आणि अजितदादा पवार ज्यांच्या मंत्रिमंडळात ते फडणवीस साहेब. कुठेतरी शंका येते मराठ्यांना, त्याच्यामुळे कदाचित कारवाई ढिली चाललेली आहे. की सरकारला आमची विनंती आहे, मराठ्यांचा रोष आहे, त्वरित कारवाई व्हावी आणि आरोपींना फाशी व्हावी. खरं तर धन्यवाद. थोड्याच वेळात मोर्चाला जी आहे ती मेट्रो सिनेमापासून सुरू होणार आहे हा संपूर्ण आंदोलन. सुरेश धस असतील, जितेंद्र आव्हाड असतील आणि अनेक महाविकास आघाडीचे आणि भाजपचे आमदार, महायुतीचे नेते मंडळी या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. सर्वपक्षीय हा मोर्चा आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, मंत्रिमंडळामध्ये त्यांनी राहू नये, कारण की वाल्मिक कराड हे त्यांचे अतिशय जवळचे व्यक्ती आहेत. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावरती त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती यात सर्वच आंदोलकांनी जी आहे ती आपल्याशी बोलून दाखवलेली आहे. थोड्याच वेळात मोर्चाला जी आहे ती सुरुवात होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.